श्री शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक यड्राव. मी अमित चिंचवाडे HOD इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट आपल्या सर्वांचं स्वागत करतो. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा कोर्स MSBT म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई यांच्या अंडर आपण घेतो. हा 3 वर्षाचा कोर्स आहे. 10वी नंतर प्रथम वर्षासाठी व 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षासाठी आपण प्रवेश मिळवू शकतो. यासाठी किमान 35% मार्कांची अट आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतील तांत्रिक प्रगतीने आपल्या दैनंदिन जीवनशैलीत आमूलाग्र बदल केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. ही शाखा इतर अनेक उद्योगांना आवश्यक आहे. आता आधुनिक युगात आपण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेचे महत्त्व नाकारू शकत नाही. म्हणूनच ही विद्यार्थ्यांमधील सर्वात जास्त मागणी असलेल्या शाखांमधली एक आहे. शैक्षणिक महत्त्व आणि करिअरची निवड विचारात घेतल्यास इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभ्यासक्रमात मागणी असलेले अनेक कार्यक्षेत्र म्हणजेच डोमेन्स आहेत. त्यापैकी एम्बेडेड सिस्टीम. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभ्यासक्रमात एम्बेडेड सिस्टीम ही एक विशेषता आहे. यात सिस्टीम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा संयुक्तपणे समावेश केलेला असतो, ज्यावर बरेच स्वयंचलित यंत्रे आधारित आहेत. या यंत्रणा प्रोग्राम केलेल्या सिस्टीम्स असतात, ज्यात विशिष्ट कार्य करण्यासाठी सॉफ्टवेअर हे सहसा हार्डवेअर चिपमध्ये एम्बेड केलेले जातात. तसेच दुसरे आहे VLSI. हे इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणजे IC, मायक्रोचिप आणि घटक डिझायनिंगसाठी सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे तंत्रज्ञान आहे. हे एकाच सूक्ष्म मायक्रोचिपवर लाखो ट्रान्झिस्टर एकत्रित करण्याविषयीचे तंत्रज्ञान आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचारमध्ये याचे सर्वात मोठे योगदान आहे. VLSI ही इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनची एक उपशाखा आहे, जी वेग, आकार, टिकाऊपणा आणि माफक किंमत ही तत्वे कार्यक्षमतेने एकमेकात गुंतते. नंतर आहे वायरलेस कम्युनिकेशन. आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या प्रकारच्या कम्युनिकेशनमध्ये कोणत्याही विशिष्ट माध्यमाशिवाय म्हणजेच वायर हे न वापरता 2 किंवा अधिक प्रणालींच्या दरम्यान कम्युनिकेशनची तंत्रे समाविष्ट केली जातात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे वायफाय टेक्नॉलॉजी. वायरलेस कम्युनिकेशनचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे सॅटेलाइट म्हणजेच उपग्रह, मायक्रोवेव्ह दूरसंचार, रेडिओ दूरसंचार, मोबाईल दूरसंचार इत्यादी. पुढे येते रोबोटिक्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स. रोबोटिक्सची इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनची आणखी एक महत्त्वाची शाखा आहे. हे क्षेत्र मानवी हालचालींची प्रतिकृती बनवणाऱ्या मशीनचे निर्माण, उपयोग आणि नियंत्रणाशी संबंधित आहे. रोबोटिक्स अशी मशीन्स आहे जी मानवी श्रम वाचवणे, मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण उत्पादन, धोकादायक परिस्थितीत काम करणे इत्यादीसाठी वापरले जातात. पुढील आहे डिजिटल इमेज प्रोसेसिंग. ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची एक उपशाखा आहे, जी संगणक अल्गोरिदमच्या मदतीने डिजिटल प्रतिमांच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. या शाखेचे बरेच फायदे आहेत. सचित्र सादरीकरणामध्ये प्रतिमांमधील नको असलेल्या गोष्टी किंवा त्रुटी काढून उत्तम प्रतीचे बनवण्यासाठी इमेज प्रोसेसिंगसाठी महत्त्वाचे काम आहे. पुढील आहे इंटरनेट ऑफ द थिंग्स. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच IoT. IoTने तंत्रज्ञानाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात प्रवेश केला आहे. मग ती हेल्थकेअर असो, गृह उपकरणे किंवा सुरक्षा प्रणाली असो. शिवाय इंटरनेट ऑफ थिंग्स इतके कार्यक्षम आहे की प्रत्येक कठीण कार्य IoT मध्ये सोपी केली जाऊ शकतात. म्हणूनच येत्या काही वर्षात IoT एक अग्रगण्य ट्रेंड राहील. संभाव्य नोकरी आणि विभाग. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन संबंधित सरकारी आणि खाजगी क्षेत्रात करिअरच्या संधी विस्तारित आहेत. विद्यार्थ्यांसाठी त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी. सरकारी क्षेत्रे. इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था.
इस्रो इस्रो याचे हेडक्वार्टर बेंगलोर येथे आहे. ही सॅटेलाइटची निर्मिती तसेच ते अंतराळात सोडण्याचे काम करते. दुसरे आहे ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. ही परमाणु ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करणारी तसेच कॉम्प्युटर आणि प्रौद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारी मोठी सरकारी संस्था आहे. तसेच BARC म्हणजे बाबा अणुसंशोधन केंद्र ही इंडियन न्यूक्लिअर पॉवर या क्षेत्रामध्ये कार्य करणारी सगळ्यात मोठी संस्था आहे. पुढचे आहे DRDO संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. ही इलेक्ट्रॉनिक्स आणि रक्षा उपकरण इत्यादी क्षेत्रामध्ये कार्य करणारी भारतातील सगळ्यात मोठी संस्था आहे. तसेच BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व प्रणाली यामध्ये कार्य करणारी सगळ्यात मोठी संस्था आहे. भारतीय नौसेनासाठी रडार, संचार तंत्र, दूरसंचार तंत्र इत्यादी गोष्टी तयार करण्यासाठी ते काम करते. तसेच इलेक्ट्रॉनिक्स युद्ध प्रणालीमध्ये काम करणारी ही मोठी संस्था आहे. BHEL BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड ही भारताच्या ऊर्जा संबंधी मूलभूत रचनांच्या क्षेत्रामध्ये काम करणारी सगळ्यात मोठी संस्था आहे. तसेच HAL हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड ही भारतीय विमान तसेच हेलिकॉप्टर क्षेत्रामध्ये त्याच्या निर्मितीचे काम करणारी सगळ्यात मोठी संस्था आहे. रेल्वेच्या इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. खाजगी क्षेत्रामध्ये आहे इंटेल ही जगातली सर्वात मोठी मायक्रो प्रोसेसर बनवणारी संस्था आहे. तसेच कॉम्प्युटरमध्ये इंटेल चिप बनवण्याचा याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. पुढील आहे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स ही विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे निर्मितीचे काम करते, ज्यामध्ये मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप्स अशा अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बनवण्यात ही अग्रगण्य आहे. टेक्सास उपकरणे ही अनालॉग कॅल्क्युलेटर्स, डिजिटल लाईट्स, ICs आणि एम्बेडेड प्रोसेसमध्ये कार्य करणारी सगळ्यात मोठी संस्था आहे. फिलिप्स सेमीकंडक्टर ही टीव्ही, सेटटॉप बॉक्स, मोबाईल फोन्स तसेच कारमधल्या इलेक्ट्रॉनिक्स एंटरटेनमेंटच्या गोष्टी उत्पादन करणाऱ्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य संस्था आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय मशीन कॉर्पोरेशन म्हणजेच IBM ही कॉम्प्युटर्स, लॅपटॉप तसेच सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्य करणारी एक अग्रगण्य संस्था आहे. तसेच सिस्को ही नेटवर्किंगच्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी जगाची सर्वात मोठी कंपनी आहे. तसेच HCL टेक्नॉलॉजी ही हार्डवेअर तसेच सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये कार्य करणारी जगातील सगळ्यात मोठी संस्था आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखा आपल्याला देत असलेला सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे हार्डवेअर फील्ड आणि सॉफ्टवेअर फील्ड मध्ये जाण्याचे स्वातंत्र्य. शिवाय हे देखील कारण आहे की बरेच उद्योग इतर अभियंत्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियंत्यांना प्राधान्य देतात. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये संगणक अभियांत्रिकी, कंट्रोल सिस्टीम, इमेज प्रोसेसिंग, पॉवर सिस्टीम, ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स, अॅनालॉग आणि डिजिटल सर्किट डिझायनिंग आणि इतर अनेक फील्ड्स आहेत. दिवसेंदिवस इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीची मागणी झपाट्याने वाढत आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरची व्याप्ती सार्वजनिक क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात आहे. तसेच खाजगी क्षेत्रात ETC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विद्यार्थ्यांनाही पसंती देत आहे.